आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू पावन सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणार प्रत्येकांना सांगितले. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आपण सूत्रसिद्ध मध्ये 86 अध्याय वचन 1 ते 17 वचनापर्यंत वाचूया. तर आपण जेव्हा एक वचन घेतो किंवा वचनात आपण लक्ष पुरवतो तेव्हा ते वचन आपल्या सर्वांना एक मार्गदर्शन करत असते. हालेलुया. वचन नेहमी सर्व व्यक्तीसाठी महत्वाचं आहे आणि वचन घेतल्यावर माणसाने आत्मप्रश्न करणं जरुरी आहे. हे वचन घे. काय सांगते? हे परमेश्वरा कान लाव, मला उत्तर दे. दावीद काय सांगतो? हे परमेश्वरा कान लाव, मला उत्तर दे, का मी दीन व दरिद्री आहे. हालेलुया. आपण सगळे देवाच्या समोर हेच लोक आहेत. जेव्हा आपण देवाजवळ येतो तेव्हा आपल्याला हेच प्रश्नामध्ये आपलं भविष्य घालायचं. दावीदाने देवासमोर नम्रता धारण केली. जर तुम्ही देवासमोर नम्रता जर धारण करत असेल तर देव तुमच्या प्रत्येकाला प्रश्नाचं उत्तर देईल. वचन 2, माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. काय सांगते? माझ्या जीवाचे रक्षण कर, माझ्या जीवाचं रक्षण कर, मी तुझा भक्त आहे. आता तुम्ही जर देवाचे भक्त असेल तर तुमचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. आता मी देवाचा भक्त आहे तर परमेश्वर माझं रक्षण करणार. हालेलुया. कारण दावीद सूत्रसिद्धमध्ये 23 अध्यायामध्ये हा प्रश्न आपल्याला भाषांतर मध्ये दिलेला आहे. हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ मला काही कमी पडतो. तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला परफेक्टली देत असते, परंतु आपण मात्र प्रश्नाचे उत्तर परफेक्ट घेत नाही, एक्झॅक्टली घेत नाही. हालेलुया. आम्ही काय करतो? आजच्या काळामध्ये अनेक लोकांपुढे जातो आणि अनेक लोकांना सांगतो की माझ्यासाठी प्रार्थना. तुम्ही प्रार्थना देवासमोर करायची. आता मी कोणाकडे जाऊ प्रार्थना करायला? देवाचकडे जाईल ना. मग तुम्ही हे देवाच्या प्रार्थनेच्या गोष्टी जेव्हा शिकता तेव्हा तुम्हा सगळ्यांना त्याच वेळेला देवाजवळच विनंती करायची. एखादा वेळ समजा आपल्याला माणसाची मानसिक परिस्थिती बरोबर नसते तेव्हा एखाद्या धार्मिक व्यक्तीकडे जाऊन आपण धार्मिकताचा काही सल्ला घेता आला पाहिजे. जर मला आज प्रार्थनेचं उत्तर भेटलं नाही, मला या प्रार्थनेचं उत्तर भेटलं नाही, तर मला या उत्तरासाठी तुम्ही मला काय मार्गदर्शन करू शकतात का या पवित्र शास्त्राद्वारे? कारण तुम्ही आमचे मेंढपाळ. हा असा प्रश्न असतो. मग ते लोक तुमच्या जीवनामध्ये त्यांचा काही स्वार्थ असेल की तुम्हाला बरोबर सल्ला देणार नाही, ते पहिली पैशाचा डिमांड करतात. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाचा डिमांड करणार नाही, प्रार्थनेचा डिमांड करणार नाही, पश्चाताप करण्याचा डिमांड करणार नाही, देवावर विश्वास ठेवणाराचा डिमांड करणार नाही. ते सांगेल आमच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. ओके. काही बायबलची वचन आहेत विश्वास ठेवावा लागते 14:1 मध्ये, परंतु प्रभू येशू सत्य आणि प्रामाणिक जीवन जगणारा एक व्यक्ती होता आणि तो देव पण होता. हालेलुया. पण त्यांनी मानव पृथ्वीवर अवतार घेऊन मानव कसा वागतो त्या पद्धतीने त्यांनी जीवन जगलं. मानवाप्रमाणे त्यांनी आपलं भविष्य चालवलं. हालेलुया. पण त्याच्यानंतर हालेलुया एक रूप त्यांनी देवाच्या आज्ञाचं रूप चालवलं. मग त्यांनी तुम्हाला ना मला तशाच आज्ञावर चालण्यास शिकवलं. तर पुढे हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्यांना काय सांगते? तुझ्यावर भाव ठेवणाऱ्यांना
सेवकाचे तारण कर. हालेलुया. आता तुम्ही देवाचे सेवक आहे आणि खरोखर तुम्ही देवावर भाव ठेवलेला आहे, तर तुमचं तारण जे आहे ते होणार आहे. काय सांगितलं? तुमचं तारण नाही होणार. मी कॅमेऱ्याला बोलतो का तुम्हाला बोलतो? मामाला? तुमच्या मामा विचारा. हालेलुया. अरे जेव्हा हे वचन मी तुम्हाला शिकवत आहे, तेच वचन तुम्ही जर आत्मपरीक्षण करून घेत आहे, तर ते वचन तुम्ही स्वतः भविष्याला उपयोगी येणारे शिक्षण ते तुमच्या जीवनात उपयोगी. कारण हे शिक्षण तुम्हासाठी दिले नाही आणि ते देवाने मला दिलं, मी तुम्हाला दिलं. आता दाविदासाठी होतं, तर दाविदाने काय केलं? दाविदाजवळ काय होतं? दाविदाने काय देवाजवळ विनंत्या केल्या किंवा देवाजवळ कडून त्यांनी सल्ला घेतला की हा सल्ला माझ्या जीवनासाठी महत्व आहे. हे प्रभू माझ्यावर कृपा कर. काय सांगते? हे प्रभू माझ्यावर. आपण जेव्हा येतात देवाजवळ तेव्हा ते सांगायचं, हे प्रभू. काय सांगणार? हे प्रभू माझ्यावर कृपा कर. हालेलुया. आणि खरोखर देवाची जर कृपा आपल्या जवळ नसती तर आपण इकडे आले नसतो. आता योहान 6:44 म्हणजे पित्याची इच्छा ना. योहान 6:44 मध्ये वचन दिले, पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येत नाही. आता तुम्ही आल्यात खरं, मग आता देवाच्या शिक्षणानुसार किंवा वचनानुसार तुमच्या प्रत्येकाला त्याच मार्गानुसार प्रवास करायचा. पण जर तुम्ही त्या शिक्षणानुसार चाललेली व्यक्ती नसेल तर तुमचं शिक्षण तुम्हाला कुठेतरी मुश्किलात टाकेल. कारण त्या परमेश्वराच्या शिक्षणाकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं नाही. म्हणून मी दिवसभर तुझा धावा करतो. आता आपण दिवसभर असतात त्याचे धावा करतात, प्रार्थना करतात, तर आता दिवसभर तुम्ही जर देवाचा दावा करत असेल तर तुमच्या जीवनात चमत्कार होईल. मी पण दिवसभर दावा करतो, देव मला त्याचे मार्ग आहे तो दाखवायला सुरुवात करतो की मी धन संपत्तीसाठी की पैशासाठी की वस्तूसाठी मी प्रार्थना करत नाही. परमेश्वराने सुंदर जीवन आपल्याला दिलेले धन्यवाद देण्यासाठी. जर 50 किलोचे तांदूळ आणले, 50 किलोचे तांदूळ आणले तर एका दिवसात सगळे साफ करतात म्हणजे खातात का? असं कशाला? तेव्हा 15 दिवस किंवा महिन्याची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी तेवढं भरून ठेवतात की नाही? लोक 39 वचन पाठ करा, मग माहिती. हालेलुया. आणि तुम्ही तोंड उघडतील स्वतःचे देखेशी ना तेव्हा भरेल हे वचन तुमच्या आतमध्ये जाईल. हालेलुया. कारण ही बी आहे. लोक 8:11 बी ए देवाचं वचन आहे आणि हे वचन शरीरामध्ये जेव्हा रोजलं जाते तेव्हा त्या शरीराचं जीवन पूर्ण चेंज होते. म्हणून इथे दाविदाच्या गोष्टी आपल्याला सांगते. कारण मी विनंती करतो, मी प्रार्थना करतो, तर माझ्या आठीकडे कान दे, लक्ष दे, माझं जीवन मजबूत कर, मला शक्ती दे, मला आरोग्य दे, मला सामर्थ्य दे, मला शांती दे, मला आनंद दे. हे प्रभू काय सांगते? आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो. आपलं मन कुठे लावा? परमेश्वरात. नाही तर आता घरी गॅस चालू केलाय काय माहिती नाही. तो मला वाटलं जेवण त्याच्या गॅसवरच ठेवले होते. मुलगा कुठे गेला आलाय का घरी माहिती नाही. नवरा कुठे गेला का त्या पोचला नाही आलाय काय माहिती. मला कुठे पोचायचंय ते बघा. दुसऱ्यांचा विचार करू नका. देवाजवळ आल्यानंतर देवाचाच विचार. नाहीतर कधी कधी अनेक लोकांचे विचार तसे असतात. कधी लोकांशी बोलत बसलं तरी मला सांगतात का? कारण मन स्थिर नसतं, म्हणून मनुष्य स्थिर नाही. जर आमचं मन स्थिर आहे तर सामर्थ्य पण स्थिर तुमच्या समोर. लोक 3:22-23 वचन. पवित्र आत्मा देह रूपाने त्याच्यावर स्थिर एकदम परफेक्ट. आणि तेव्हा आकाशवाणी झाली. तसं आम्ही स्थिर राहिलं
तर आमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर येशू देईल. जेव्हा तुमच्या लोकांसाठी प्रार्थना करत असतो ना, तर बऱ्याचशा गोष्टी देव दाखवते. पण जर मी तुम्हाला काही सांगायला गेलो, ते प्रश्न दिले तुमच्या पुढे, तर तुमच्याने ते प्रश्न ऐकवणार नाही. कारण आपण 99% या जगाच्या मोहामध्ये बांधलेले आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी समजत नाही, फार मुश्किल. म्हणून मनुष्य कमजोर दिसतो. माझं एकच मत असं आहे की जेव्हा मी देवाजवळ येतो, तर देवाच्या इच्छेने, देवाच्या वचनाने, देवाच्या शिक्षणाने आणि देवाच्या नियमाने कोणाच्या जिभेला खास खास करते. जिभेला आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अनुभव तुम्ही आत्मकर्षण करायचं. जेव्हा तुम्ही देवाबरोबर असतात ना, आमची रात्र दिवसाची प्रार्थना फुकट जात नाही. आम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करतो आणि आम्हाला देवाने याच कामासाठी, माझा काही स्वार्थ नाही यासाठी, मी स्वार्थासाठी प्रार्थना करत नाही. कारण मला माहिती आहे स्वार्थ कधी टिकत नाही. स्वार्थ म्हणजे शैतान. लक्षात, आज आपल्या प्रत्येकाला या शब्दाचा, या वचनाचा आणि या शिक्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. बरेच लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळामध्ये एक ते बसत असेल ते बायबल वाचत बसा, नसेल ते जो शिकवतो त्याच्या तेवढ्याच अनुकरणात राहा, पलीकडे जास्त जाऊ. कारण आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची संकट आहे. मनुष्य पवित्र शास्त्राची शिकवण घेत नाही. पूर्ण शैतानाने लोकांना पकडले. पूर्ण 5% लोक या जगात भेटतील जे ख्रिस्तासाठी पूर्ण जीवन जगण्यास. माझं मत एकच आहे की जर स्वर्गाकरता आपलं जीवन नसेल तर या पृथ्वीमध्ये आपल्याला हक्क राहणार, अधोलोकातच आहे. जीवित परमेश्वराने या पृथ्वीवर आपल्याला एक हक्क ठेवलेला आहे, तो म्हणजे स्वर्गासाठी. नाहीतर तुम्हाला ना मला हक्कच या पृथ्वीवर नाही. मला सांगा, याच्यात कोणता मनुष्य पापी नाही? मी पण सांगतो, माझ्यापासून ते तुमच्या सर्व व्यक्तीमध्ये पाप आहे. जर माझ्यात पाप नसतं तर मी आज स्वर्गात असतं. समजलं नाही? तिकडेच असतं, इकडे कशाला येऊ? मला देवाने ह्यासाठी ठेवलं की तुझ्या पुण्याईचं सर्व मार्ग या चक्रसिद्ध केलं तयार कर, मध्ये पास हो. मग तुझ्याद्वारे देवाचे गौरव होईल, तेव्हा तुम्हाला मी स्वर्गात. योहान 14:2 मध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला हे शिकवतो. पहिलं, जा जगाच्या अंतापर्यंत तुम्ही साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, मी तुम्हासाठी जागा तयार करतो. मग ते 28:19-20, मग ते 10 शिष्यांची तयारी केली. जा जोडीला होते शिष्य तयार. मार्क 16:15 प्रत्येकी गोष्टी त्यांनी शिष्याला दिलेल्या आणि मग तुम्हासाठी जागा तयार करतो. आता तिकडे जागा पाहिजे असेल तर इथे चांगलं काम करावं लागेल, आणि इकडेच राहायचं असेल तर सगळं शून्यातच आपलं भविष्य. आता दाविदाने काय केलेलं? दावीद तर आपल्या जीवनामध्ये पापाने भरलेला होता. जेव्हा त्याने निर्णय घेतले की मी माझ्या पापामुळे बऱ्याचशा समस्याने दुःख मी आपत्तीत आणलेलं आहे, मला आता पवित्र करणं, मला आता पवित्र बनायचं आहे, त्याने निर्णय घेतले. तर देवाने दाविदाची अशी घडण केली, दाविदाचा वंशामधला येशू ख्रिस्त. विचार करा, आज आपल्या प्रत्येकामधूनच देव अशा प्रकारे घडण करायला बघतो किंवा बनवायला बघतो की तुमच्याद्वारे देवाचे गौरव झाले. म्हणून ह्या पुस्तकामध्ये लिखाण केले, त्याची काही स्वत्र कशी लिहिलेली, हर दुःखात हर संकटात त्याने देवाची स्तुती गौरव केले. काय सांगते? तू उत्तम व क्षमाशील आहे बघा, तुझा धावा करणाऱ्या सगळ्यावर काय सांगते? विपुल दया करणारा आहे. काय सांगितलं?
हालेलुया. ज्या गोष्टी आपल्या प्रत्येकाला देवाने दिलेले नियम आहे पाळ. हालेलुया. त्याने काय सांगितले? तुझ्यावर काय करणार आहे? वचन सांगा, हे परमेश्वरा माझ्या प्रार्थनेकडे कान दे. काय सांगितलं? हे परमेश्वरा माझ्या प्रार्थनेकडे कान दे. मी प्रार्थना करतो. हालेलुया. तर तिथे तू काय कर? आहे. हालेलुया. म्हणून स्वतःचे 94 मध्ये सांगितले, कान घडवला तो ऐकणार नाही का? आज तुमच्या प्रत्येकामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते जोडायचे आहेत. माझ्या काकुतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकटाच्या समयी मी तुझा धावा करेन, कारण तू मला उत्तर देशील. जेव्हा आपल्या सर्व संकटामध्ये आपण देवाचा जेव्हा धावा करतो, तेव्हा तो त्याचप्रमाणे आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात करतो. स्तोत्रसहित मध्ये 91:15 मध्ये वचन आहे, 120 अध्याय पहिल्या वचनामध्ये आणि 20 मध्ये पण. आपण संकटाची प्रार्थना कशी करणार? तर दाविदाने स्पष्ट दिलेलं आहे की संकटात प्रार्थना कधी. हे प्रभू देवामध्ये तुझा सन्मान कोण नाही. आणि आपण चालले त्याच्या मागे त्याच्या मागे त्याच्या. अरे देवच आपल्याला वाचवणार कोणता मनुष्य नाही. त्या स्वतःला विचार, तू वाचू शकते का? हालेलुया. आता आम्ही आहे, आम्हाला देवाने बक्षीस दिले लोकांसाठी आणि शिकवावं, त्याला मार्गदर्शक घडव, त्यासाठी आम्ही आहे. तर आम्ही तुम्हाला देवाकडेच पाठवणार, आमच्याकडे नाही. कारण आम्ही स्वतःची आम्हाला स्वतःला वॉरंटी गॅरंटी नाही, परंतु प्रभूने आम्हाला शिकवले त्याची गॅरंटी वॉरंटी आम्ही देऊ शकतो. प्रभू येशूच्या नावाने 100% वॉरंटी गॅरंटी दिली, कारण तो सत्य जीवित परमेश्वर आहे आणि त्याच्यामध्ये इतका पावर आहे, कबरीतली माणसं पण काढू शकते एवढा सत्याचा परमेश्वर आहे. चालणं बसणं उठणं निजणं संपूर्ण जीवनच प्रभू शिवाय आपलं काहीच नाही. आम्ही काय आहेत माहितीये? आम्ही कधी विचार करत नाही आमचं जीवन प्रभूशी कसं ठेवावं, कसं घडावं, कसं बनावं आणि कसं आमचं भविष्य त्या प्रभूच्या मार्गानुसार चालावं. पुढे घेता. हे प्रभू तू उत्पन्न केलेले काय सांगते? सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडते. काय? परमेश्वराने जेवढ्या लोकांना उत्पन्न केलेलं आहे ना, तिथे 2 गुडघे टेकायला लागतील. काय? पाया पडावं लागेल. सर्व राष्ट्र, एक राष्ट्र नाही, संपूर्ण राष्ट्र त्याच्या पाया पडावं. तुझ्या नावाचा महिमा गातील. असे ते तू थोर आणि अद्भुत कृत्य करणारा आहे. एकच आहे. म्हणून योहान मध्ये 17:3 वचन, एकच जो देव प्रभू येशू ख्रिस्त याला तुम्ही ओळखावे. हालेलुया. एकच दीर्घ 20 अध्याय पहिली सांगते, एकाच देवापासून दुसरं नाही, एकच देव आहे. हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखव, मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझी चित्त एकत्र कर. हालेलुया. आता आपलं लक्ष देवाबरोबर लागलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्यायामध्ये वाचतात ना, पेत्राने काय सांगितलं? आम्हाकडे पहा. जेव्हा त्यांनी मनापासून त्याच्याकडे बघितलं, त्याला कळालं नासरीत येशूच्या नावाने उठावे झालं. सोनं नाही दिलं, रुपये नाही दिले, पैसे नाही दिले, पण उठले. हालेलुया. आणि चाललं.
वचन बाळा, हे प्रभू माझ्या देवा आपल्या जीवे भावे तुझे गुणगान गाणे. मनापासून देवाची स्तुती करत राहा. जीवे भावे काय सांगितलं? जीवे तुझ्या नावाचा महिमा तुझ्या नावाचा मी महिमा सदैव गात राहील. एकच दिवसासाठी आज लाजर मरून उठलेला 4 दिवसानंतर कबरेतून बाहेर उतरला. या बायबल सगळ्या बायबल मध्ये त्याची स्तुती आहे. मग जीवनात जेव्हा तुमच्या काही घडतात तेव्हा लोकांना सांगा की माझ्या प्रभूने मला असं बरं केलेलं आहे. कोणत्या ब्रदरने? प्रार्थना संघात बोला. आता हे इमानुएल ट्रस्ट मध्ये बरं झालं. या प्रभूने मला बरं केलं, मी बरं केलं. तेव्हा मी लोकांना सांगतो, जिथे लोकांची जीवनाची गळत झाली तिकडे आपली प्रगतीचं चित्र लोकांना द्या. जसा आपला जन्म झालेला आहे ना, त्याच घरात राहतात, त्याची ऍड्रेस तुम्ही देता, तसा ऍड्रेस हा प्रभू येशूचा द्या. प्रार्थनेच्या द्वारे. म्हणून बरेच लोक मला भेटायला येतात, मी भेटून देते. प्रार्थनेत या, प्रार्थनेत या, प्रार्थना घ्या, देवाला ओळखा, नंतर मी तुम्हाला भेटतो. आज तर माणसाला भेटायला जातात, पण देवाला भेटायला कोण जात नाही. अरे विश्वास तुमचा जर देवावरच नसेल तर त्या मानवावरच असेल तर सगळे नरकात जातील, एक नाही स्वर्गात. कारण तो देवाजवळ जर नेत असेल तर तुमचे फायदे. येशूने आपल्याला काही शिक्षण असं दिलेलं आहे ना, ते पण आत्मपरीक्षण करावं लागते. जर आम्हाला स्वतःला वाटते की लोक मला मानतात आणि जर देवाला मानत नसेल तर मला वाटायला लागेल मी आवडतो. तर मी त्यांना पहिलेच सांगितलं, प्रार्थनेत या, प्रार्थना कर, हे कर, ते कर, आजार आहे जा, येशूच्या नावाने पडले. माझ्यावर तुझी दया फार आहे. देवाचं प्रेम आपल्यावर भरपूर आहे. जगावर एवढं प्रेम केले नाही. कोणीच मनुष्य देवाच्या प्रेमाची अद्याप जाणीव घेत नाही. मी सांगतो सगळ्यांना तुम्ही ओळखलेलं आहे, एकदा देवाला ओळखा आणि खरं जीवन प्रभूने दिलेलं आहे ते एकदा घ्या, मग तुमच्या जीवनात सत्य समजून जाईल. नरकापासून त्यांनी माझा जीव काय केलेला आहे. आपल्या प्रत्येकाला देवाने जे शिकवलेले नियम आहेत त्याचा पूर्ण वापर केला पाहिजे. माझ्या विरुद्ध उठले आहे. जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घ्यावाच पाहत आहे. आता विचार करा, दावीद काय सांगतो. मग आपण काय करायचं त्यावर लक्ष द्यायचं. लोक जे आहेत विरुद्ध येणारच, तर तुम्ही काय करणार? तुमचं काम देवाने दिलेले त्याच्याकडे लक्ष द्या, तो देव सांभाळेल काय करायचं. ते तुला जुमानीत नाही. वचन 15. तरी हे प्रभू तू सदैव व कृपाळू देव आहे. असं ते तुला जुमानत नाही, मान्य करत नाही, पण तू कृपाळू व सदैव आहे. मंदकृत, दयामय व सत्य संपन्न आहे. म्हणजे सत्य. तेव्हा 14 मार्ग सत्य ठेवणे. सत्य देव आहे, त्याच्यापासूनच आपल्याला सत्याचं शिक्षण मिळते. वचन 16. तू माझ्याकडे वळून माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर. आपण तेच सांगायचं, माझ्याकडे वळून तू माझ्यावर. आपल्या दासाला अगदी सामर्थ्य दे. दासाच्या पुत्राचे तारण कर. वचन 17. हे परमेश्वरा तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझं साह्य समाधान केले आहे. हे पाहून देष्ट्याने जेव्हा आपल्यातून सामर्थ्य, अद्भुत चमत्कार घडतात तेव्हाच परमेश्वराचा खरा अनुभव जेव्हा दिसते
तेव्हा जे विरोध आहेत तितके कमजोर पडले जातात. हालेलुया. म्हणून आपल्या प्रत्येकाना देवाच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे. देवाला हाक मारायची, रोज सकाळी उठता बिठता देवाबरोबरच आपलं जीवन घालवायचं आहे. स्तोत्रसंहिता 4:4 वचन. त्याची भीती बाळगा, पाप नका करा, अंथरुणात पडलेल्या आपल्या मनाशी विचार करा, शब्द राहा. उद्याला काय करायचं आहे, परवाला काय करायचं आहे, तो गेला तो डायरेक्ट तिकडेच गेला, उद्याला कुठे जायचं. पहिलं मनाशी शब्द राहा. ज्या चुका झाल्यात पापांची कबुली करा, शांतीत राहा, समाधानात राहा आणि प्रभूच्या वचनानुसार चालण्याचं भविष्य. हालेलुया. जो परमेश्वर आहे, ज्याने आकाश बनवलं, ज्याने पृथ्वी बनवलं, ज्याने तुम्हाला मला बनवलं, तो एक जीवित परमेश्वर आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. आम्हाला लक्ष द्यायचं आहे प्रभूच्या शब्दात, वचनात, नियमात. जर आम्ही लक्ष दिलेलं आहे तर आपलं जीवन फुलासारखं सामर्थ्याने, आशीर्वादाने, अभिषेकाने आमचं जीवन वाढलेलं दिसलं पाहिजे की मी प्रभूशी एक आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे आणि मी प्रभूच्या बरोबर आहे. बस. या जगाच्या सर्व गोष्टी आपल्या जोडीला येणार नाही तर त्याच्या मागे लागून आपलं मन व्यस्त घालू नका. ज्या व्यक्तीपासून आम्हाला सार्वत्रिक जीवन मिळणार आहे, ज्या व्यक्तीच्या बरोबर युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस त्याच्याकडे राहायचं आहे, त्याच्याकडे पूर्ण मनाने, श्रद्धेने, विश्वासाने, एक पूर्ण लक्ष देऊन त्याच्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर आम्ही तो प्रयत्न करतो, परमेश्वर आपल्या प्रत्येकाला तो मदतीचं आणि साह्याचं, एक सामर्थ्याचं एक हत्यार देत असते. हालेलुया. छोटीशी प्रार्थना करूया की परमेश्वर पित्याने आपल्या सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सामर्थ्य, एक अभिषेक, जसं दावीदाने देवाजवळ प्रार्थना केली तशा प्रकारे आपली प्रार्थना देवाजवळ असावी. देवाच्या इच्छेने, देवाच्या शिक्षणानुसार, देवाच्या नियमानुसार आपल्याला बऱ्याचशा वचनाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा किंवा घ्यावा किंवा त्या वचनाप्रमाणे चालावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. सर्व मित्र, आमदार, सरपंच, सर्व पोलीस सुपरमिलिटरी, प्रभूचा आशीर्वाद, प्रभूची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.